एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील साहेब माझ्यासोबत आहेत। काल झालेल्या संपूर्ण राड्यानंतर आज पुन्हा एमआयएमची पैदल यात्रा या ठिकाणी निघत आहे। साहेब काय सांगाल, काल संपूर्ण प्रकरण झालं, आज पुन्हा रॅली काढतात, काय आहे निवडणुकीमध्ये असं घटना होतच राहतं। याचा अर्थ हे नाही आहे की आम्ही घरी जाऊन लपून बसणार आहे करके। आम्ही काल फेस करलं, आज पुन्हा रस्त्यावर आहे, आता पुन्हा प्रचार करायला सुरुवात केलेली आहे। घाबरायचं नाहीये कुठल्याही प्रकारे एमआयएम घाबरणारी जमात नाही आहे साहेब। आम्ही लढणारे लोक आहेत, अनेक वर्षापासून आम्ही कधी सरकारशी लढतो, असं कधी आमच्या अशा प्रकारचे गुंड लोकांच्या विरोधात लढतं, पण आम्ही रस्त्यावर राहतो। लोकशाही मार्गाने शांतिपूर्ण तरीकेने आम्ही इलेक्शन लढणार आहे। 50 जणांवर गंभीर गुन्हे दाखल झाले, त्यातले 6 जणांनाच फक्त आतापर्यंत अटक झाली, बाकी फरार आहेत। आमची अपेक्षा हे आहे की पोलिसांनी याच्या बाबतीत तुरंत कारवाई केली नाही तर बहुतेक उद्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर एक मोठा धरणं आंदोलन उभा करणार आहोत। ज्यांचं नाव तुम्ही घेतलं, जे कलीम कुरेशी आहेत, ते देखील त्यांचे भाऊ असतील, ते देखील पोलिसांना मिळत नाहीये। त्यांचा मुलगा, त्याच्या हातात जे आहे ना एक हत्यार होतं, आणि त्या माझ्या गाडीच्या मागे जे लागले होते त्यांच्या सगळ्यांच्या हातात ते बर्फ फोडणारं जे हे हत्यार असतं ते छोटं हे होतं। एक माझा कार्यकर्ता जेव्हा त्यांनी बघितलं की अशा प्रकारचे गुंड लोक माझ्यावर हल्ला चढवणार आहे, त्या स्कूटरवरून उडी मारला आणि त्यांनी मला संरक्षण दिलं। जलील साहेब, तुम्ही जबाबदारीनं सांगतात की त्यांच्याकडे हत्यार पण होतं। तुम्ही बघा ना त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना सांगा की मतलब बारीकीने ते बघा करके कशा प्रकारे ते माझ्या गाडीवर हे मारत होते। ही जिवे मारण्याचीच धमकी होती की जिवे मारण्याचाच हल्ला होता? म्हणजे स्वाभाविक आहे की त्यांचा उद्देश एकच होता। बाई मजलिस तर त्यांचा उद्देश एकच होता ना, नाहीतर काय आहे, तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे ना, लढा ना, कोणी थांबवले तुम्हाला? पण अशा प्रकारचे गुंडगिरी करून हे सगळं गुंड प्रवृत्तीचे लोक आहे, ज्यांचे 2 नंबरचे धंदे आहेत। हे जे कलीम कुरेशी आहे त्याचा मोठा धंदा काय आहे की जे खिचडीचं जे चावल असतं, जे महानगरपालिका जिल्हा परिषदच्या शाळामध्ये ते चावल पुरवण्यात येते, ते चावल ते उचलतात आणि वालूजमध्ये त्यांची एक फॅक्टरी आहे, अगरवाल नावाचा एक मोठा उद्योगपती आहे मुंबईचा, तो चालवत आहे ते। आणि हे सगळं लाखो रुपये हे चावल ते उचलतात, जे गोरगरीब मुलांचं असतं खिचडीसाठी, जे सरकार दिलेलं, आणि ते गुजरातला पाठवतात। माझ्याकडे पुरावे आहे याच्या बाबतीत। आता हे पुरावे देखील तुम्ही समोर आणून तक्रार दाखल करणार आहात? ऑलरेडी मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला ईडीला पूर्ण माझ्याकडे जे पुरावे आहेत हे सगळं पाठवले, पण दुर्दैवाने काय आहे की हे लोकांना संरक्षण आहे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेचा हे जे नेते आहे इकडचे, की तुम्ही 2 नंबरचे धंदे करा, आम्ही तुम्हाला संरक्षण। रॅली थांबणार नाही, उत्तर दशा कुठल्याही परिस्थितीमध्ये रॅली थांबणार नाही। जे आमची लढा आहे ते लढा आम्ही सुरू ठेवणार आहे आणि 16 तारखेला एक मोठा जश्न आम्ही उभा करणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर इम्तियाज जलील हे आपल्या सोबत होते, त्यांचं असं मत आहे की हा लढा थांबणार नाही आणि आम्हाला निवडणूक शांततेत लढायची आहे, पण त्यांना जर लढायचीच नसेल तर मग जशाच तसे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।